आज जर बदलापूरला आंदोलन झालं नसतं, रेल्वे बंद पडली नसती, तर या बदलापूर मधल्या लैंगिक अत्याचाराचं प्रकरण जवळजवळ दाबलं गेलं होतं. भयानक भयानक भयानक. म्हणजे लोक नुसते रस्त्यावर उतरलेत, रेल्वे बंद केलाय. खरं म्हणजे त्या आरोपीला लोकांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतं. आणि आता जिथे कुठे बलात्कार होईल, माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम लोकांना आव्हान आहे की जिथे कुठे बदलापूरचा हा जो आदर्श आहे की या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरता त्यांनी रेल रोको केला. रास्ता रोकोही करतील, केला नाही पण तो करू शकतात. किंवा जिथे रेल्वे नाही पण त्या गावामध्ये जर या प्रकारचा प्रकार झाला, विनयभंग किंवा बलात्कारासारखा, तर माझं असं आव्हान आहे जाहीर की तात्काळ निदान काही तास, 7 दिवस नाही पण काही तास रेल्वे आणि रस्ते हे रोको झालेच पाहिजेत. तरच यावेळेला जसं लक्ष, आता मुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत, उपमुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत, बरंच सांगतायत बरंच सांगत नाहीत, सांगण्याचं टाळतायत. पण भयानकच आहे हे प्रकरण. 12 तास मी खूप गौप्यस्फोट करतोय आज, त्यातला 12 तासाचा आलाय की 12 तास हे पालक तिथे ताटकळत होते. त्यांची कंप्लेंट घेतली जात नव्हती. ती का घेतली जात नव्हती मी सांगणार आहे पुढे. त्यांची कंप्लेंट घ्यायला 12 तास. आणि याच्या बदल्यात शुभदा शितोळे ही जी बदलापूरची पोलीस अधिकारी होती, तिला शिक्षा दिली. अरे बापरे, काय भयानक शिक्षा दिली सरकारने. तिची बदली केली. बडतर्फ नाही केलं. 12 तास तात्काळ ठेवले. मुद्दाम तक्रार नोंदवून घ्यायला वेळ लावला. याच्या बदल्यात या कनवाळू, मायाळू, सहनशील, गुन्हेगारांबाबत सहनशील अशा सरकारने तिला फक्त असं इथून उचलून, बाई दुसरीकडे जाऊन हेच धंदे कर, असेच कुठे अत्याचार झालेले, बलात्कार झालेले लोक येतील तर त्यांना अशीच 12 तास बसवून ठेव. याच्याकरता तिची बदली केली, तिला बडतर्फ नाही केलं. आणि आताही गृहमंत्र्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये SIT नेमली, हे नेमलं, ते नेमलं, फास्ट ट्रॅक मध्ये करू. फास्ट ट्रॅकचे निकाल किती वर्षांनी लागतात हे आपण कोपर्डी प्रकरणातही पाहिलेलं आहे. उज्ज्वल निकमांसारखा माणूस तिथे दिला होता, तरी ते फास्ट ट्रॅक कोर्ट किती स्लो होतं आपण पाहिलं. त्याच्यावर किती आरडाओरडा झाला होता. त्यामुळे फास्ट ट्रॅक हा भुलभुलई आहे. आणि SIT तो सरकार जो चाहेगी वही रिजल्ट देगी. पोलीस निर्दोष, त्यांची काही चूक नाही. आता याच्यामधला पहिला गौप्यस्फोट असा, एक तर तुम्हाला कळलं ना की हे 13 ऑगस्टला घटना घडली आणि 17 ऑगस्टला म्हणजे 4 दिवसांनी अटक केली. मधले 4 दिवस तो मोकाट फिरत होता. अक्षय शिंदे म्हणून जो सफाई कामगार होता, मोकाट फिरत होता. पोलीस त्याला पकडायला पण जात नव्हते. तक्रार केली होती मुलीच्या पालकांनी, पण या शुभदा शितोळे वगैरे काय त्यांचा जो स्टाफ होता, अशा येतात पुष्कळ तक्रारी. किंवा काय त्यांना काय, मला माहिती नाही या लोकांना मुलं बाळा असतात का नाही, त्यांना मुलीबाळी असतात का नाही माहिती नाही मला. यांना एखादं अपत्य असेल का नाही. 12 तास तिच्या मुलीला जर कोणी त्रास दिला असता तर ती वाट पाहत राहिली असती अशी. बाहेर तात्काळ ठेवलं तिला तर गोळी घातली असती जाऊन. तिने पोलीस अधिकारी आहे ती, यांना 12 तास ठेवलं. आणि 13 ऑगस्टच्या गुन्ह्याकरता 17 ऑगस्ट पर्यंत 4 दिवस दिले त्या आरोपीला. मधल्या काळातली काही फारच भयानक गौप्यस्फोट माझ्या बदलापूरच्या मित्रांनी आज मला सांगितलेत, म्हणून मी हा व्हिडिओ अत्यंत प्रक्षुब्ध मनस्थितीत करतोय. पण आरडाओरडा करून नाही, मला माझे मुद्दे मांडायचे. पहिली गोष्ट अशी की 13 ऑगस्टला हा जो सफाई कामगार आहे ज्याने हा बलात्कार केला, हा अत्याचार केला लैंगिक, त्याचं नाव आहे अक्षय शिंदे आणि हा दलित समाजातला आहे. तुम्हाला आठवत आहे का, कोपर्डीला जो मराठा मुलीवर बलात्कार झाला होता, ज्याच्यावरून मराठा आंदोलनची सुरुवात झाली, त्या कोपर्डीला देखील 3ही अत्याचारी हे दलित होते. असं दलित समाजावर त्याच्याकरता ठपका ठेवायचा नाही संपूर्ण, पण
ही एक साधर्म्य लक्षात घेतो. आणि सगळ्यात विशेष म्हणजे 13 ते 17 ऑगस्ट पर्यंत अटक व्हायला वेळ लागला. याचं कारण या अक्षय शिंदेनी शाळेच्या विश्वस्तांना जेव्हा त्यांनी त्याचा जाब विचारला तेव्हा सांगितलं की मी अॅट्रॉसिटीचा खटला तुमच्यावर करेन. हे कुठेही आलेलं नाहीये. आता येईल कारण आता हे सोर्सेस हळूहळू रिव्हील होणार. त्यांनी विश्वस्त गप्प गप्प गप्प. काय कारवाई, हिंमतच होत नव्हती. याचं कारण पुढे आणखीन एक सांगतो धक्कादायक बातमी की यांनीच माझ्यावर असे आरोप कराल तर मी तुम्हाला अॅट्रॉसिटी लावून सगळ्यांना आत घालण्याची धमकी दिल्यामुळे विश्वस्त थोडा बंद करून बंद बसले होते, घाबरून बसले होते. व्हेरीफाय करा ना, SIT नेमताय ना तुम्ही, करा व्हेरीफाय की त्यांनी त्यांनाच धमकी दिली होती विश्वस्तांना की माझ्याविषयी असं काय आरोप कराल तर. शेवटी त्याचा फॉलोअप झाला म्हणून 17 ऑगस्टला नाईलाजानी या बदलापूरच्या पोलिसांनी कारवाई करून त्याला बिचाऱ्याला अटक केली. नाईलाजानी, नाही तर खरं सोडूनच देणार होते ते बहुतेक, असंच दिसतंय. याच्यामध्ये आता त्यांची स्पेशल ब्रँचला बदली केली आहे, त्या शुभदा शितोळे म्हणून जे आहेत त्या. का नाही बडतर्फ केलं तुम्ही? का नाही बडतर्फ केलं? जिथे कुठे अत्याचार होईल अशा तऱ्हेचा आणि जिथे कुठे विलंब लागेल अशा तऱ्हेची तक्रार नोंदवून घ्यायला, तिथे जर 1 तासापेक्षा जास्त विलंब लागला स्त्रीवरील कुठल्याही अत्याचाराच्या संदर्भामध्ये तक्रार नोंदवून घ्यायला, तर सरकारने पॉलिसी जाहीर केली पाहिजे की त्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जाईल. 1-2 तासाच्या आत तक्रार नोंदवून प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला अटक केलीच पाहिजे. हे सगळे मधले 4 दिवस गेले, त्याच्यात त्यांनी काय काय कारनामे अजून पुरावे नष्ट करण्यात गेले असतील काय माहिती. आणि शाळेच्या प्रमुखांनी त्याच्यामध्ये आणखीन एक आमदार किसन कथोरे यांनी या पोलीस स्टेशनला सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि तुम्ही त्याची दखल घ्यायला 12 तास लावले आणि अजूनही आरोपीला पकडलेलं नाही. तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली. तो अवेलेबलच होता हो, तो उजळ माथ्याने वावरत होता हो. आज बदलापूरला आंदोलन झालं नसतं ना, मी आता बोलतोय तेव्हा बदलापूरचं आंदोलन चालू आहे. पुढे काय होतं त्याच्यावर आपण उद्या बोलूच. पण आणखीन एक धक्कादायक गोष्ट आहे की ज्या 2 मुलींवर अत्याचार झाला, अर्थातच मी जो कोर्टाचा आदेश आहे आणि सरकारचा नियम आहे, कायदा आहे, त्याचा आदर बाळगतोय आणि म्हणूनच त्या दोन्ही मुलींची नावं माझ्याकडे असली तरी देखील मी ती कायद्याचा मान राखून जाहीर करणार नाही. त्या अश्राप निष्पाप मुलींवर अत्याचार तर त्यांनी केलाच आहे, पण निदान आपण त्यांची नावं रिव्हील करून त्यांना बदनाम करू नये, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नये या मताशी मी सहमत आहे. म्हणून त्यांच्या दोघींची नावं देत नाहीये. पण त्यातली एक मुलगी ब्राह्मण आणि दुसरी मराठा आहे, एवढंच सांगतो, जास्त नाही सांगत. तुम्हाला कुठून ना कुठून कळेल, कारण अख्ख्या बदलापूरला त्या 2 मुलींची नावं माहिती आहेत. पण आपण पथ्य पाळतोय, आपण नाव देत नाही. फक्त त्यांच्या जातीचा उल्लेख एवढ्या करता करतोय की काही त्यातले वेगळे कंगोरे पुढे येतील. मित्रांनो, आणखीन एक दुर्दैव आहे. हे प्रकरण ना बदलापूरचं, हे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला फार महागात पडणार आहे. याचं कारण मी आता जो गौप्यस्फोट करतोय तो तशा प्रकारे करण्याची कोणाची हिंमत नाही, कोणी बोलत नाही. एका ठिकाणी फक्त आता मला वाटतं ABP माझावर एकाने प्रश्न विचारला फडणवीसांना की या शाळेचा एक पदाधिकारी हा भाजपचा का आहे का, असं विचारलं त्यांनी. पण मुळामध्ये सगळ्यात मोठा गौप्यस्फोट जो मी करतोय तो हा आहे, पहिली मला कळतच नाही इतका जघन्य असा अपराध ज्या शाळेने केला आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, त्या शाळेचं नाव का लपवताय तुम्ही? मुलींची नावं सांगत नाहीत, अत्यंत योग्य करताय, मीही ती सांगितलेली नाही माहिती नसून, पण तुम्ही शाळेचं नाव लपवताय. ABP माझा पण असं बदलापूरमधील एक शाळा, अरे सांगा ना बदलापूरमधली कोणती शाळा, मी सांगतो. त्या शाळेचं नाव आहे आदर्श विद्या मंदिर. आदर्श विद्या मंदिर हे त्या शाळेचं नाव आहे. आणि आणखीन पुढली धक्कादायक गोष्ट सांगू, या सगळ्या शाळेचं नेतृत्व आणि ही शाळा ही भाजपवाल्यांची आणि संघवाल्यांची शाळा म्हणून ओळखली जाते. काय
भाजपवाल्यांची आणि संघवाल्यांची शाळा म्हणून ही ओळखली जाते. याचे सगळेच्या सगळे विश्वस्त या आदर्श विद्या मंदिरचे हे संघ परिवार आणि भाजप परिवारातले जे आपण शिव्या घालतोय ना मगासपासून, की शाळेने काय केलं, शाळेने त्यांचं कर्तव्य बजावलं का नाही बजावलं, तर नाही बजावलं, हे न बजावणारे कोण आहेत, त्यांची सगळ्यांची नावं पण आहेत आपल्याकडे. बघू ते पोलिसांना कोऑपरेट कशा प्रकारे करतात, काय करतात. पण सगळ्या गावामध्ये बदलापूरच्या लोकांना माहिती आहे की ही ब्राह्मणांची शाळा म्हणून ओळखली जाते. कुणाची? ब्राह्मणांची. कुणाची? भाजपवाल्यांची. कुणाची? संघ परिवाराची शाळा म्हणूनच या आदर्श विद्या मंदिराची ओळख आहे. आणि जवळजवळ सगळे भाजप आणि संघवालेच त्याची पदाधिकारी आहेत. नावं सांगू ना आपण, तुम्ही काय काळजी करता, सांगू आपण. थांबा, अजून बरेच गौप्यस्फोट या प्रकरणात बाकी आहेत. हे उत्स्फूर्त आंदोलन होतं, याच्या मागे कोणी नाही. सरकारने असले बादरायण संबंध लावून विरोधकांनी केलं का, अमुक केलं का, ठीक आहे ना, प्रतिक्रिया द्यायच्या नाही का? काय म्हणताय तुम्ही, याचं राजकारण करू नका. प्रतिक्रिया देणं हे राजकारण आहे. सुप्रिया सुळे बोलली, संजय राऊत बोलला, आणखीन एक दोघांनी त्याच्याबद्दल निषेध व्यक्त केला. निषेधही व्यक्त करायचा त्यांनी. मग तुम्हीच म्हणाल की एवढं मोठं कांड घडलं आणि साधा निषेध सुद्धा सुप्रिया सुळेंनी नाही केला किंवा यांनी नाही केला असं म्हणणार. करायला नको, कर्तव्य आहे त्यांचं, याच्यात राजकारणाचा प्रश्नच नाहीये. एक अशी जघन्य अपराध घडल्यानंतर त्याचा निषेध सगळ्यांनीच केला पाहिजे. मग तो कुठल्याही पक्षाचा असो आणि तो निषेध केला म्हणून त्यात राजकारण आणलं असं म्हणणं हा निर्लज्जपणा आहे. हा जे असा म्हणतील की त्याचा निषेध केला, सरकारकडे बोट दाखवणारच ना, कुणाकडे दाखवणार. इथल्या कायदा सुव्यवस्थेचे असे धेंडवडे निघालेत की कोणी कोणाला भीतच नाहीये. भर रस्त्यावर मर्डर होत आहेत. रोज टीव्हीच्या समोर मर्डर करणाऱ्यांना भीतीच वाटत नाहीये. पोरशे प्रकरणात पुण्याला किती घडल्या गोष्टी तुम्ही बघितल्यात ना, त्या प्रत्येक ठिकाणी घडतायत. मग ते विनयभंगाचा गुन्हा असो, कसलाही असो, त्याच्यामध्ये पोलीस, बापरे, अंगावर काटा येतोय त्या लोकांच्या, काटा येतोय की हे आपले दाद घेणारच नाही, फिर्याद घेणारच नाहीत. हे गुन्हेगारांच्या बाजूने स्वयंस्फूर्तीने उभे राहतात. हा आता कोण अक्षय शिंदे आहे, त्याच्यामध्ये कोणती लॉबी आहे ते बघायला पाहिजे. ज्या अर्थी तो धमक्या देतोय या सगळ्या भाजपच्या ब्राह्मण पदाधिकाऱ्यांनी की तुमच्यावर मी अॅट्रॉसिटीचे खटले भरेन, याचा अर्थ कुणीतरी त्याला मागे पाठिंबा देतोय. हा काही जातीय संघर्ष आहे असं मी मानतच नाही, तसा अर्थाने घेऊ नका. हा विकृतीचा संघर्ष आहे, तो विकृत आहे. त्याच्या मनामध्ये सैतान आहे. मग तो कोणत्याही जातीचा असो. असं थोडंच आहे की अमुकच जातीच्याशी निगडीत असतं, असं काही नाही. प्रत्येक जात अमुक धर्म नसतो, तो माणूस नसतो, तो पशु असतो. पशु सुद्धा असं करत नाही. त्यामुळे आता SIT नेमली आहे आरती सिंग यांच्या ह्याच्याखाली, पण कठीण आहे. हे आंदोलन जर आज झालं नसतं तर सरकारने याची शून्य दखल घेतली असती आणि हे सगळं फायलीमध्ये बंद झालं असतं आणि आणखीन 10 वर्षांनी निकाल लागला असता. तोपर्यंत तो दुसरीकडे कामाला लागला असता. जेलमधून तो सुटणारच आहे तो. आता याला कधी सोडतात बघूया, आपण लक्ष ठेवूया किती दिवसांनी सोडतात. आता त्याला पोलीस कोठडी दिली आहे, पुढल्या आठवड्यात न्यायालयीन कोठडीत जाणार तो. फास्ट ट्रॅकमध्ये खटला किती महिन्यात चालणार सरकारने जाहीर करावं. सरकारची जबाबदारी आहे की किती दिवसात. आपले बदलापूरचे जे सगळे बंधू भगिनी आहेत ते तर म्हणतात लगेच करा. ठीक आहे, कायदेशीर प्रक्रिया फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे केली पाहिजे, पण तरी देखील कालमर्यादा घालून द्या ना फास्ट ट्रॅकला. 3-3 वर्ष फास्ट ट्रॅक चालतात, मग फास्ट का स्लो ट्रॅकच येत नाही ती. रुटीन मध्ये पण लागतातच 3-4 वर्षात, 5 वर्षात. हा फास्ट ट्रॅकचा खटला किती दिवसात संपणार? 60 दिवसाच्या आत संपला पाहिजे, मॅक्सिमम 30 दिवसातच संपायला पाहिजे. सरकारने जाहीर केलं पाहिजे. मला असं वाटतं निवडणुकीवर, मी असं राजकारण बोलत नाहीये, पण बदलापूर मतदारसंघ गेला. बदलापूर मतदारसंघ हा महायुतीचा आता यापुढे राहील असं मला वाटत नाही. काय प्रक्षोभ आहे त्या गावामध्ये, कसे बोलतायत लोक, टीव्हीवर हे करतायत. प्रत्येकाला आपली मुलगी शाळेत पाठवतो. त्या गुड नाईटच्या जाहिरातीमध्ये ती बाई म्हणते की 500 पालकांचा विश्वास मला सांभाळायचा आहे म्हणून मी गुड नाईट लावते. तुम्ही हजारो पालकांचा विश्वास, शाळेचे विश्वस्त जे आहेत हे,
आणि परत दुर्दैव अशी की फडणवीसांची पंचित आहे याच्यामध्ये की हे सगळे शाखेचे आणि ब्राह्मण आणि परत भाजपवालेच आहेत ट्रस्टी सगळे. त्यांचं कर्तव्य होतं शाळेमध्ये. आणि काही तुम्ही बघतच नाही आहात का माणसं कोण आहेत, काय कशी आहे, त्यांची बॅकग्राऊंड काय आहे, नेमताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. का माझ्यासारखा माणूस तर चेहरा वाचणार आहे. कुणालाही वाचता येतात चेहरे अशा माणसांचे. तुम्हाला वाचता नाही आले त्या माणसाचा चेहरा लक्षात नाही आला की काय. आणि काहीतरी एखादी, अरे तुम्ही स्कूल बसला एक, आता सरकारने कायदा केलाय माहितीये का तुम्हाला की स्कूल बसवर एक महिला हे पाहिजे केअरटेकर. आणि आता प्रत्येक स्कूल बसमध्ये एक बाई असते. ते स्कूल बसमध्ये झालेल्या अत्याचारानंतर केलं. माझी सरकारकडे आता मागणी आहे की प्रत्येक शाळेला, विशेषतः ज्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार घडतात ते टॉयलेट्स आणि याच्यात होतात, तिथे एक महिला सुरक्षा रक्षक पाहिजे. महिला अशी पाहिजे तिथे की जी मुलींच्या वर लक्ष ठेवेल. कुणी तिथे जात नाहीये ना, काही वेडवाकडं वागत नाहीये. आज सगळ्याच पेपरमध्ये पहिल्या पानावर कलकत्त्याच्याच मोठमोठ्या बातम्या आहेत आणि त्यांचे फोटो आहेत त्या याचे. एकही ठिकाणी 13 ऑगस्ट घडलेल्या बदलापूरच्या त्या प्रकरणाबद्दल अवाक्षर नाही कुठल्याही मराठी पेपरमध्ये. चॅनलवर पण नव्हतं कालपर्यंत. आज हे केवळ आंदोलन झालं म्हणून आज याच्याकडे लक्ष वेधलं गेलं, म्हणून घाईघाईने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार, पोलीस अधिकारी सगळे जागे झालेत. एसआयटी आहे. तुम्हाला वाटतं हे आंदोलन झालं नसतं तर ही एसआयटी झाली असती, फास्ट ट्रॅक आला असता, रुटीन मध्ये सुटला असता तो. माझा आता खरोखरच म्हणजे अखेरचं निर्णय आहे, माझा निष्कर्ष आहे की खरोखरच जिथे कुठे असे प्रकार होतील तिथे जर सरकारला कामाला लावायचं असेल ना, तर बदलापूरकरांनी जो आदर्श घालून दिलेला आहे, रस्ता रोको, रेल रोको, तो किमान 2 तासासाठी. ठीक आहे, इतरांनाही वेठीला धरू नका, ही माणसं गाड्यांमध्ये अडकतात, त्यांचाही त्रास होतो, पण 2 तास तरी संपूर्ण बंद, शहर बंद, रेल्वे बंद, रस्ता बंद, 2 तास तरी झालाच पाहिजे. जिथे कुठे असा अन्याय, अत्याचार, शोषण आणि लैंगिक अत्याचार होईल तर प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे. एनिवे, बघा, प्रत्येकाने सावध राहिलं पाहिजे. आमच्या लहानपणी कुणी सोडायला वगैरे येत नव्हतं. आता पालक शाळेपर्यंत सोडायला जातात. मुलींना तर जातात ऍडजस्ट करून घेतात स्वतःला. पण शाळेत गेल्यानंतर शाळेवर विश्वास ठेवावा लागतो. शाळेत जर असा विश्वासघात करायला लागला, माझा याच्यामध्ये शाळेवर पण राग आहे. शाळेने पण कर्तव्य पार पाडलं नाही, तिथे संरक्षक ठेवली नाही महिला. आता कंपल्सरी सरकारने, मी पण आता शिंदेना हे संपल्यानंतर मी फोन करून सांगणार आहे की सर्व शाळांसाठी जसं शाळाच्या बससाठी केलाय तसाच नियम करून एक सुरक्षा रक्षक महिला ही ठेवायची व्यवस्था करा. पण मला आशा आहे ना, खात्री आहे की शिंदे अशा तऱ्हेचा काहीतरी हे लवकरच काढतील. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.